सृष्टी जितकी सुंदर आहे त्याहीपेक्षा अधिक सुंदर बनवणाऱ्या प्रत्येक महामानवाला मी सगळ्यात आधी वंदन करतो. आदरणीय विचारमंच, मंचावर उपस्थित सर्व विचारवंत मान्यवर आणि जमलेल्या तमाम माजलगावकर बंधू भगिनींनो, खरं म्हणजे एखादा पुरस्कार मिळणं हा जेवढा कौतुकाचा क्षण असतो, मला वाटतं त्याहीपेक्षा तो जबाबदारी वाढवणारा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. आणि ती जबाबदारी या बीडच्या मातीत शिकायला मिळते. बीडच्या मातीतलं वेगळं रसायन काय असतं ते आपण देशभर काय जगात आपण सातत्यानं ऐकत असतो. जे बातमी म्हणलं की बीड आणि बीड म्हणलं की बातमी, हे समीकरण आमच्या काळजात फिट बसून ते निघू शकत नाही कधी. आणि हा खऱ्या अर्थानं कामकरी कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे. तिथून कष्टकऱ्यांचा आवाज देशाच्या तख्तापर्यंत जातो. मात्र मुळात त्या कष्टकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या, उपेक्षितांच्या प्रश्नांचा, त्यांच्या जगण्या मरण्याच्या, रोजच्या जगण्याचा आवाज जो आहे तो बुलंद करण्याचं काम महासंघ गेल्या 1 वर्षापासून पूर्ण करत आहे. आणि आज त्याचा पहिला वर्धापन दिन आहे. त्या निमित्तानं मी सगळ्यात आधी मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे पत्रकारिता क्षेत्रामध्ये यावं, पत्रकारिता क्षेत्रामध्ये वाटचाल करावी, याचा माझा जो प्रवास आहे मी थोडक्यात आपल्याला सांगेन. मी माझी जेव्हा आदरणीय सुभाष नागलगावकर सरांनी निवड केली तेव्हा मी त्यांना म्हटलं की पुरस्कार वगैरे फार दुय्यम गोष्ट आहे, पण मला बीडकरांशी बोलायला नक्की आवडेल. कारण या समाजामध्ये आज युवकांकडे पाहत असताना जेवढी सकारात्मकता आहे तेवढीच तुलनेनं नकारात्मकता मला जाणवते. अनेक युवक व्यसनाधीनतेच्या आहारी जाताना आपल्याला जाणवतात आणि माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही असं रडत अनेक वेळेला बसतात. पण मला असं वाटतं की माझ्याकडे काय नाही त्यापेक्षा काय आहे याचा विचार करून जर आपण पुढे वाटचाल केली तर निश्चितपणानं काहीतरी चांगलं करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. माझा प्रवास असा झाला पत्रकारितेतला. मी लहानपणी वय वर्ष 6 असेल तेव्हा अंध लोकांसाठी शाळा असतात हे काय माझ्या घरच्यांना माहीत नव्हतं. ते कालांतरानं माहीत झालं. पण आमच्या शाळा कशा हॉस्टेल, म्हणजे तिथंच राहायचं, तिथेच शिकायचं, ते सगळं कॅम्पस. तर वयाच्या 6व्या वर्षी मला लहानपणी कलाकंद प्रचंड आवडायचा. कलाकंद आहे का बीडमध्ये, मिळतो का? आहे ना, खाऊ आपण नंतर. तर ते कलाकंद मला लहानपणी प्रचंड आवडायचा. मला माझे बाबा शाळेत घेऊन गेले वय वर्ष 6. मला सांगितलं की बाळा मी तुझ्यासाठी कलाकंद घेऊन आलो म्हणे, तू थांब म्हणे इथं. ते गेले डबल 6 महिने त्यांचा पत्ता नाही. मी कलाकंदाची 6 महिने वाट बघितली खरं सांगतो. 6 वर्षाचा पोरगा होतो, हॉस्टेलमध्ये राहिलो, लहानाचा मोठा हॉस्टेलमध्ये झालो. आई बाबांचं प्रेम फार दुर्मिळतेनं मिळालं. लांबणं म्हणजे 6 वर्ष, 1 वर्ष, दिवाळी, जांभळं, करवंद असं काही असलं की कधीतरी घरी जाता यायचं. मग 7वी 8वीत गेलो तेव्हा बातमीदारी नावाचं काहीतरी असतं याची जाणीव झाली. बातमीदारी, बातम्या, टीव्ही चॅनल त्यावेळेला बघायचो. आणि आम्ही काय करायचो माहितीये, शनिवार रविवार असला की माझे 4-5 मित्र एकत्र यायचो. कोणी काँग्रेसचा प्रवक्ता, कोणी बीजेपीचा प्रवक्ता, कोणी असं. आम्ही खेळायचो. ते म्हणजे व्हॉट इज द कंटेंट, कंटेंट काय माहित नव्हतं पण खेळायचो. खेळता खेळता पत्रकारितेची आवड लागली आणि आम्ही आमच्या शाळेच्या प्रिन्सिपल सरांकडे गेलो. त्यांना सांगितलं की आम्हाला शाळेमध्ये एक साप्ताहिक सुरू करायचंय. ते म्हणजे शाळेत साप्ताहिक काय करणार तुम्ही? म्हटलं शाळेत आठवड्याभरामध्ये काय घडतं ते आम्ही छापू म्हटलं त्याच्यात. आता लिहिणार कसं? तुम्हाला प्रश्न पडला सरांना, दिसत नाही, मग लिहितात कसं? तर अलीकडे टेक्नॉलॉजी एवढं वॉक झालेलं आहे. तुम्ही जसं कॉम्प्युटर चालवू शकता तसं आम्ही पण कॉम्प्युटर चालवू शकतो. कारण जॉर्ज एनव्हीडीए नावाचे एक सॉफ्टवेअर असतात, स्क्रीन रीडर, जे तुम्ही स्क्रीनवरती टच करणार ते आम्हाला ऑडिओमध्ये बोलून दाखवतं. म्हणून आज अंध व्यक्ती जर कॉम्प्युटर चालवताना दिसला तो लय चांगला असं काही नसतं, ते काही विशेष काही नसतं. कारण ती टेक्नॉलॉजी आता वाढलेली आहे, लक्षात घ्या. मग आम्ही साप्ताहिक सुरू केलं. त्यांना काय माहित साप्ताहिक सुरू केल्यावर पुढे काय दिवे लावणार आहेत लेकरं म्हणून. त्यांनी परवानगी दिली आम्हाला आणि स्टाफ रूम मध्ये गेलो आम्ही. शिक्षक लोकांसाठी जे स्टाफ रूम असतात तिथे लाईट फॅन चालू आणि एकही शिक्षक हजर नाही. लाईट फॅन चालूच होते, एकही शिक्षक हजर नाही. आठवडाभर तसंच चित्र. आठवड्याभरानंतर शाळेला बिल आलं. त्या बिलाची किंमत होती 40,000. मग आमच्या त्या साप्ताहिकाच्या हेडलाईनची बातमी होती की शिक्षकांच्या विद्युत गैरवापरामुळे अंध विद्यालयाला 40,000चा दणका. टाकली बातमी. मनात एवढी भीती, म्हटलं झाला आपला कार्यक्रम लागणार, म्हटलं शाळेतून काढून टाकणार, म्हटलं आपल्याला शिकणं काय नाही, घरी आपल्याला गाणं म्हणायच्या व्यतिरिक्त दुसरं काही काम राहणार नाही असं दिसतंय म्हटलं. आणि त्या काळात ते साप्ताहिक शिक्षक लोक वाचायचे. कधी माहितीये?
आता मगापासून जिल्हा परिषदेत सर फार सुंदर अँकरिंग करतायत. तसंच ते प्रार्थनेची वेळ असली की तिथं वाचायचे. त्यांनी वाचलं एका शिक्षकाने, शिक्षक विद्युत गैरवापराचा धन का, शिक्षकानेच वाचलं. मला तर भीती वाटली शाळेतनं काढून टाकणार, पण नाही. तेव्हा शिक्षक म्हणाले की बाळा, तुझ्या लेखणीची ताकद आहे, तुला एक दिवस फार मोठं बनवेल. मला वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांच्या ओळी आहेत की स्त्री गुरु सारखा सता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. गुरूंनी पहिली ताकद त्या ठिकाणी दिली. मग पुढे 10वी झालो. 10वी झाल्यानंतर 2019चा काळ होता. मी पुण्यात आलो आणि लॉकडाऊन लागला 11वीला. पुण्यात शिक्षणाच्या निमित्तानं आलो. लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन सुरू झालं. सगळं चालू होतंय, पण आमच्या अंध बांधवांच्या शाळा काही चालू होत नव्हत्या. पहिलीला जो मुलगा आहे तो पहिलीच्या मुलाला स्पर्शाच्याच माध्यमातून शिकवलं जाणार आहे. याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात, पण ते चालूच होत नव्हतं. त्या काळात मी ट्विटर नावाचं ऍप्लिकेशन आहे तिकडे लिहायला चालू केलं. धारदार लिखणे आधीपासून स्वभाव थोडा ऍटिट्यूड आहे माझ्यात, त्यामुळं लिहिलं आणि 8 दिवसात शाळा सुरू झाल्या. जरा बरं वाटलं. पण याच्यात काय मी पत्रकारितेच्या प्रेमाभिमात पडलो नाही. पुढे काय झालं, अकोला जिल्हा आहे विदर्भामधला. त्या अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यामध्ये एक अंध बांधव होता. तो 10 वर्षापासून समाज मंदिरामध्ये राहत होता. का राहत होता तर त्याला घरकुल आलं नव्हतं. किती बेसिक प्रॉब्लेम आहे बघा. एकीकडे आपण स्वातंत्र्याचा 80वा महोत्सव देशभरामध्ये साजरा करतो आणि आज इथे म्हणजे अख्खी महानगरपालिका तिथे सुभाषरावांनी आणलेली दिसते. नगरसेवक आहेत, गटनेते सगळे इथे. तर राजकारण्यांनाही माझा प्रश्न आहे की आपण स्वातंत्र्याचा 80वा महोत्सव साजरा करतो, पण निवडणुका कोणत्या मुद्द्यावर लढवता तुम्ही आज? वीज, रस्ते, पाणी, शिक्षण. मला वाटलं इथल्या व्यवस्थेला राज्यकर्त्यांना जनाची नाही तर मनाची काहीतरी वाटली पाहिजे. स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षात आपण पदार्पण करतो आणि बेसिक प्रश्नांवरती आपण जर निवडणुका लढवत असू तर लोकशाही व्यवस्था कशाला म्हणायचा हा माझा मूळ सवाल आहे. तो 10 वर्ष झालं समाज मंदिरामध्ये राहत होता. मी त्याची बातमी केली. मी सीओना फोन केला, ग्रामसेवकांना फोन केला, सगळ्यांना केला. त्याच्या 15 दिवसात त्याचं घरकुल मंजूर झालं. ते घरकुल मंजूर झाल्याच्या नंतर ती बातमी पाहिल्याच्या नंतर तुमच्यासारख्या दार्शनिक लोकांनी त्याला मदत केली. त्या पोरानं घर बांधलं. त्या घराच्या भूमिपूजनाला जेव्हा मला बोलवलं ना, खोटं नाही सांगत, देशाच्या पंतप्रधानाने तेवढा आनंद झाला नसेल तो आनंद मला झाला. आणि मी तेव्हा ठरवलं की पत्रकारितेसोबत लग्न करायचं. पत्रकारिता आपली प्रियसी आहे. लोकांच्या प्रियसा असतात ना बऱ्याच. कोणी तिच्यासोबत कुठेतरी जात आहे फिरायला, हर्षदीपराव म्हणजे. पण माझी प्रियसी पत्रकारिता होती. तिथनं ठरवलं की जायचं. मग नाही ते चांगलं आहे, मी पुढे बोलतो. तर पुढे काम चालू केलं. काम चालू केल्याच्या नंतर अनेक मला एवढं वाटतं की जे स्टुडिओ मधून बाता मारतात ना ते खरे पत्रकार नसतात. खरे पत्रकार कोण असतात माहितीये? जे जनतेच्या वेदना स्वतः भोगतात ना ते पत्रकार. तुम्हाला भोगावं लागेल ना आधी. असं कसं कळणार आहे स्टुडिओ मध्ये बसून बाता मारून? नाही कळत. मी ठरवलं की नाही, जनतेत राहून पत्रकारिता करायची, स्टुडिओ मध्ये नाही राहायचं. मग सुरुवातीला मॅक्स महाराष्ट्रासाठी काम केलं, जे निखिल वागळे सरांचं चॅनल आहे, रवींद्र आंबेकर सरांचं चॅनल आहे. त्याला पुणे ब्युरो म्हणून मी काम केलं आणि 2024च्या निवडणुका आल्या. 2024च्या निवडणुका आल्यानंतर मी ठरवलं की महाराष्ट्र दौरा करायचा. मी माझ्या ऑफिसला सांगितलं की मी महाराष्ट्र फिरणार आहे. त्यांनी मस्त एक गाडी तयार ठेवली. म्हटलं हे काय गाडी बिडी असलं मी काय घेणार नाही. तू कसा फिरशील? म्हटलं तुमचा कॅमेरामनही नको, मला गाडीही नको. तू फिरशील कसा? म्हटलं मी लाल परीतनं फिरेल, मी लोकांना लिफ्ट मागून फिरेल. तू राहशील कसा? म्हटलं मी बस स्टँड वरती राहील. का राहील? कारण त्यांचे प्रश्न काय आहेत रोजच्या जगण्या मरणाचे, मला त्यांच्या लेवलला गेल्याशिवाय ते कळणार नाही. म्हणून मी ठरवलं महाराष्ट्र मी लाल परीनं पिंजून काढला. 36 जिल्ह्यांमध्ये मी गेलो त्यावेळेला आणि सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांच्या लेवलला जाऊन मांडण्याचं काम केलं. तो महाराष्ट्र दौरा राज्यात चर्चेचा विषय बनला. पण मला आजही त्याचा निश्चित अभिमान आहे की सामान्यांनी मला त्यावेळेला प्रचंड स्वीकारलं. तर मगाशी परिचयामध्ये उल्लेख होता की मोदींच्या भेटीचं काय ते जरा सांगतो. तर पुणे मेट्रोचं उद्घाटन होतं तेव्हा पुण्याचे तत्कालीन महापौर आणि आता केंद्रीय मंत्री आहेत मुरलीधर मोहोळ म्हणून. तर त्यांचा फोन आला की पंतप्रधान येत आहेत पुण्यामध्ये, त्यांनी एका अंध व्यक्तीला भेटायचं ठरवलंय, भेटता येईल का तुला? म्हटलं आपल्याला काय अडचण नाही, आपण तयार असतो. म्हणे काय काय बोलशील? म्हटलं ते तुम्हाला का सांगू, मी त्यांना सांगितलं. म्हणजे तुम्हाला म्हटलं ना ऍटिट्यूड आहे आपल्याला जरा. मग आले मोदीजी, सिक्युरिटी वगैरे चेक झाला, सगळं झालं. त्यांचा पहिला प्रश्न, प्रणाम, क्या करते हो? मतलब सर मैं पत्रकारिता करता हूँ, साथ में पढ़ाई भी करता हूँ, दोनों बातें कैसे मैनेज कर लेते हो? मैंने
पत्रकारिता भी करते हो, पढ़ाई भी करते हो, दोनों कैसे कर लेते हो? मी त्यांना उत्तर दिलं, साहेब म्हटलं तुम्ही जसे बीजेपीचे नेते पण आहात आणि देशाचे प्रधानमंत्री पण आहात, जसं तुम्ही मॅनेज करता तसं मी पण करून घेतो म्हटलं. हसले ते. म्हटले मेरा काम कैसे लगता है? म्हटलं हा मुद्द्यावर आले आता. म्हटलं मेरा काम कैसे लगता है? म्हटलं सर देशाच्या अंतर्गत विकासाच्या बाबतीत माझे तुमच्याशी भरपूर मतभेद आहेत म्हटलं, 100%. कारण 2014 नंतर आमच्या पत्रकारांचं जे जगणं करून टाकलंय ना ते निश्चितपणानं वाईट आहे. काय छापतात पत्रकारात? पुणे, मुंबई, राजकारण, नागपूर, हा नेता काय बोला, दुसरा नेता काय बोला, त्याच्या पलीकडे पत्रकारिता आहे. एका विशिष्ट पक्षाला बांधून, दावणीला बांधून केलेली पत्रकारिता ही पत्रकारिता नसते. आणि आज माध्यमांमध्ये मला तेच दिसतं. युवकांचा आवाज कुठे दिसतो तुम्हाला? नाही दिसत. म्हणून डिजिटल मीडियाची क्रांती करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तेव्हा ते म्हणाले की क्या करते हो? म्हटलं मी पढाई करता हूं. मग काम कसं वाटतं? तर देशाच्या अंतर्गत विकासाच्या बाबतीत मतभेद आहे म्हणले. ते म्हणले की माझं सगळ्यात न आवडणारं काम काय तुम्हाला? म्हटलं सर आप प्रेस कॉन्फरन्स नहीं लेते ये मुझे बहुत बुरा लगता है. थेट बोललो, थेट. 10 वर्ष झाली म्हटलं तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकलात नाही. मला वाटते पंतप्रधान म्हणून निषेधार्ह आहे या भाषेत बोललो मी. आणि त्याच्यानंतर त्याची चर्चा देशभर झाली होती. बाहेर पडलो. शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला की कोणसा चॅनल ज्यादा देखते हो? मला वाटलं त्यांना अर्णव गोस्वामी पाहिजे होतं वाटतं माझ्या. पण मी काय तसं म्हणलं नाही. म्हटलं सर मैं सब कुछ देखता हूँ और जो अच्छा लगता है उसे स्वीकार करता हूँ, जो नहीं लगता है उसे छोड़ देता हूँ. मैंने ये बंदा कुछ अलग लेवल का, अलग प्लॅनेट का आदमी है, आगे जाके कुछ तो करेगा. म्हटलं थँक्यू सर. बाहेर पडलो. सगळे पत्रकार मित्र, ज्या पत्रकार मित्रांसोबत मी रोज बातम्या करायचो, रोज पत्रकार परिषदेला जायचो, ते माझे पत्रकार बांधव माझ्यासाठी वेट करत थांबले होते. माझ्यासाठी तो खूप अभिमानाचा क्षण होता. त्यांनी मला विचारलं की तुला मोदींना भेटून कसं वाटलं? म्हटलं माफ करा, मोदींना नाही, देशाच्या पंतप्रधानांना भेटलोय मी, एका व्यक्तीला नाही भेटलो, लक्षात ठेवा. मग ते झालं. त्याच्यानंतर महाराष्ट्र दौरा केला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, गौरव मराठी का सुरू केलं? कारण मी वेगवेगळ्या चॅनलमध्ये काम केलं. एबीपी माझा असेल, न्यूज 18 लोकमत असेल, असा उल्लेख ऐकला तुम्ही. मी काम केलं. ते काम करत असताना माझ्या दिव्यांग बांधवाचा एखादा विषय आला, अरे या बातमीला फारसं वेटेज नाही रे, टीआरपी भेटणार नाही. जिथे टीआरपी भेटणार नाही असं म्हणलं ना, त्याच्या दुसऱ्या क्षणाला राजीनामा देऊन बाहेर पडलेला पोरगा आहे. आणि नंतर स्वतःचं चॅनल चालू केलं. म्हटलं हे चॅनल टीआरपीच्या गणिताच्या पलीकडे जाऊन काम करेल. गेल्या 1 वर्षापूर्वी मी गौरव मराठी नावाचं एक युट्यूब चॅनल स्वतः सुरू केलं. वर्षभरामध्ये 3,500-4,000 सबस्क्रायबर त्याचे झाले आणि 1.5 लाख लोकांनी ते चॅनल आतापर्यंत बघितलं. मला काय वाटतं माहितीये, पत्रकारिता काय असते? समजा मी बीडमध्ये आलो तर मी बीडच्या मातीतल्या एखाद्या शेतकऱ्याशी त्याच्या भाषेत बोललं पाहिजे. म्हणजे त्याच्या शेतात जर मी गेलो त्याला म्हणलं काय वाटेल, शेती प्रधान देश आहे आपला, कसं म्हणता तुम्ही? नाही जमणार ना त्याला. अरे त्याला त्याच्या लेवलला जाऊन बोल ना बाबा, तुझी पत्रकारिता तिथं बोलती होईल, तो बोलता झाला पाहिजे. मग लोकांना समजू दे नको समजू दे, माझ्याकडनं रोज एक तरी व्यक्ती आनंदी होईल, हा माझा पत्रकारितेचा ध्यास आहे. बस संपला विषय. त्याच्या पलीकडे काही नाही. आणि म्हणून आज हा पुरस्कार मी स्वीकारतोय. दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी लढत असताना त्यांच्यासाठी राज्यभर मोठे काम करायचंय. राज्यभर व्याख्यानं देतोय, फिरतोय. मला एकच वाटतं की रडून मिळवलेल्या सहानुभूतीपेक्षा लढून मिळालेल्या जखमा जेव्हा प्रिय वाटायला लागतात तेव्हा माणूस आतुर होतो प्रत्येक संकटांना मातीत मिसळण्यासाठी आणि त्यातून साकारते यश. मग आता तुम्ही म्हणाल की अरे दिसत नाही तरी हा चांगलं काम करतोय. तुम्हाला एक सगळ्यांना सांगून ठेवतो की कोणत्याही अंध मुलाला, कोणत्याही अपंग मुलाला तो फार बिचारा असेल, तो फार चांगला असेल असं बघण्याची गरज नाही. तुमच्याही पेक्षा जास्त किडे आमच्या अंगात असतात. नॉर्मल आहे, लक्षात ठेवा. म्हणून मला काय म्हणायचं, आम्ही देखील तुमच्यासारखेच एक आहोत असं आम्हाला समजा. फक्त आम्हाला सहानुभूतीची नाही, संधीची गरज आहे. संधी द्या. सहानुभूती नको म्हणजे बिचारा वगैरे काही गरज नाही, फक्त संधी द्या. तुमच्यासारखं काम देखील आम्ही करून दाखवू. आज या बीडच्या मातीत येऊन, कारण बीडची माती सध्या लय चर्चेत आहे, वर्षभर झालं. हा, मग ते अनेक अर्थाने आहे, गुन्हेगारीच्या अर्थानं पण आहे. पण माझ्या या बीडला कायम टार्गेट केलं जातं नकारात्मक मानसिकतेकडे. अरे पण त्याच बीड मातीतला एक तुकाराम मुंडे होतो, हे पण समाजाला लक्षात घेण्याची गरज आहे. कायम निगेटिव्हिटीवर बोलणं अपेक्षित नाहीये. पॉझिटिव्ह आउटकम काय आहे हे पण पाहिलं पाहिजे. नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल आपण अनेकदा ऐकतो, तर ते पाहिलं पाहिजे. माझी तरुणांना विनंती आहे की आज या मंचावर येण्याचं कारण एवढंच होतं
की आयुष्यामध्ये आई बाबा आपल्यासाठी काहीतरी करत असतात, काहीतरी स्वप्न असतं. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, फार काही मोठा IT BT सिव्हिल कलेक्टर झालं पाहिजे अशातला भाग नाही, कुठेही जा, पण जिथे जा तिथे सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या आई बाबांचं नाव कायम कायम आणि कायम उंच राहील. कारण त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले असतात. बीडच्या मातीत ऊसतोड कामगारांच्या मजुरांचे लेकरं आपण सगळे आहोत. मला वाटतं की या मातीचा देशाला अभिमान कायम वाटत आलाय. कारण काय, कष्टाची माती आहे, इथे घाम अनेक कामगारांचा आहे आणि इथे अख्खी महानगरपालिका जवळपास आहे, नगरसेवक आहेत. मलाही सांगणं की साहेब, तुमच्या त्या पॉलिटिकल फ्रेमच्या बाहेर येऊन कधीतरी या बीडची तरुणाई व्यसनाधीनतेच्या पलीकडे कशी जाईल, ही तरुणाई जातीभेदाच्या पलीकडे मानवतेची कास कशी धरेल, या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे. आज माझा सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. कारण नाटलगावकर सरांचा मुलगा हर्षदीप येतोच का जरा मंचावर, तो माझा मित्र आहे, त्याच्याबद्दल 2 मिनिटं बोलावं असं वाटतं. आम्ही 11वीला हॉस्टेलला एकत्र होतो, 11वी पासून तर मग पुढे सगळं. तर हर्षदीप मध्ये एक समाज जाणीव आहे. म्हणजे तो पुण्यात त्याचं अंध लोकांमध्ये, तुम्ही पुण्याला या, पुण्यात समजा 500 अंध लोक असतील, त्यातल्या प्रत्येकाला विचारायचं हर्षदीप कोण आहे, नक्की त्याचं नाव सांगेल तो काय आहे. तो पुण्यात अंध बांधवांना कधी रायटर म्हणून मदत लागली तर अर्ध्या रात्री जाऊन जातो, कोणाला पुस्तकं लिहून पाहिजे असतील तर मदत करतो. आणि आल्यानंतर त्यांनी त्याच्या डोळस मित्रांसोबत मैत्री कमी आणि आमच्यासोबत जास्त केलेली आहे. मला वाटतं अशाही लोकांकडे राजकारण्यांनी जरा लक्ष द्या. बीडमध्ये उभं करता येईल त्याला कुठतरी, तर जोरदार टाळ्या. त्याला नाही आवडणार पण गेलं पाहिजे ना, चांगल्या माणसांनी व्यवस्थित गेलं पाहिजे. तर एवढंच बोलतो आणि माझा सन्मान केला. खरं तर माझी तेवढी पात्रता मुळीच नाहीये, कारण तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी इथपर्यंत आणून पोहोचवलेला आहे. तुम्ही आहात म्हणून हे काम मी करू शकतोय. इथून पुढेही असंच सकारात्मक प्रतिसाद तुमचा राहू देत या अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा हा सन्मान मोठ्या अंतःकरणाने आणि जबाबदारीपूर्वक स्वीकारतो. तुम्ही दाखवलेला विश्वास कायम पत्रकारितेच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेन. कातिल के बंदूक से ज्यादा ताकत पत्रकार के कलम में होती है, कातिल के बंदूक से ज्यादा ताकत पत्रकार के कलम में होती है, लेकिन शर्त यह है वो कलम किसी बिके हुए दलाल के हाथ में ना हो. आणि ती कलम नक्कीच बुलंद ठेवण्याचा एक काम करेन हा विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.